जात आहे, स्क्रुटनी करणार असल्याचं सांगण्यात येत आहे, काय नेमकी सत्यता आहे? नाही, अशा पद्धतीचे कुठलेही आदेश किंवा कुठलाही विचार सुद्धा या ठिकाणी मांडला गेलेला नाहीये. कुठेही अशा पद्धतीचे लेखी आदेश सुद्धा नाही आहेत. विनाकारणचा गैरसमज हा पसरवण्यात येतोय. एका वृत्तपत्रामध्ये खऱ्या अर्थानं काही मिसकोटेशन झालेला आहे आणि त्याच्यातून हा सगळा संभ्रम हा निर्माण करण्याचा प्रयत्न हा केला गेलेला आहे. कुठेही राज्य शासनाने, कुठल्याही विभागाने, महिला व बालविकास विभागाने काही किंवा मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी अशा पद्धतीच्या कुठेही सूचना दिलेल्या नाही आहेत आणि कुठेही अशा पद्धतीचे लेखी आदेश नाही आहेत. ज्यांच्या नावे खरं तर वाहनं आहेत किंवा एका घरच्या 2 मुली असतील त्यांना लाभ घेता येणार नाही, अशा संदर्भातल्या काही गोष्टी पुढे येतात? नाही, पण त्या संदर्भातली कुठेही चर्चा झालेली नाहीये. शेवटी जिथपर्यंत त्या संदर्भातली काही चर्चाच होत नाही तिथपर्यंत निर्णय होण्याचं काही कारणही नाही. आणि इतक्या मोठ्या संख्येने लाभार्थी असताना एखाद्या जिल्ह्यातून जर पुढे मागे कधी काही त्या संदर्भातली तक्रार आली तर त्या तक्रारीचं निरासन कसं करायचं हा निर्णय त्यावेळेला राज्याचे मुख्यमंत्री किंवा शासन आणि विभाग हा निश्चितपणाने घेईल. संभ्रम करण्याचा प्रयत्न होतोय का? कारण विधानसभेत मोठा फायदा महायुतीला झाला होता या योजनेचा. निश्चितपणाने सुरुवातीला ज्या वेळेला ही योजना जाहीर झाली त्या दिवसापासूनच ही योजना ही अनेकांच्या नजरेला खूपत आलेली आहे आणि त्याच्यामुळे प्रचार अपप्रचार योजनेचा सातत्याने केला जातोय. पण सर्व लाडक्या बहिणींनी, तिन्ही लाडक्या भावांना साथ दिलेली आहे आणि हे लाडक्या भावांनी जे वचन लाडक्या बहिणींना दिलेलं आहे ते वचन कधीही ते मोडणार नाहीत याची हमी तर एक लोकप्रतिनिधी म्हणून किंवा महायुतीचे एक आमदार म्हणून निश्चितपणे देऊ इच्छित. विरोधक म्हणतात की आगे आगे देखो होता है की अशा संदर्भात, या योजनेसंदर्भात आता आगे बघायला विरोधकांना काही राहिलेलंच नाहीये. त्याच्यामुळे जे काही होईल ते राज्याच्या हिताचं आणि चांगलंच होईल एवढी हमी तर महायुतीने निश्चितपणाने दिलेली आहे. शेवटचा प्रश्न विचारते, महिला आणि बालविकास संदर्भात खरं तर आपलं नाव चर्चेमध्ये आहे, आपण शपथविधी घेऊ इच्छिता? नाही, अजून त्या संदर्भातला जो निर्णय आहे ते वरिष्ठ घेतील. महायुतीचे जे आमचे तिन्ही नेते आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब, एकनाथजी शिंदे साहेब आणि अजितदादा, आणि पक्षाचे जे महायुतीचे प्रदेशाध्यक्ष आहेत ते त्या संदर्भातला योग्य वेळी निर्णय घेतील आणि ज्याला त्याला कोणाला संधी द्यायची हे त्यांच्या तिघांच्या म्हणजे आपापल्या पक्षातून कोणाला संधी द्यायची ही त्यांचा शेवटी अंतिम निर्णय आहे. जी जबाबदारी दिली जाईल ती प्रामाणिकपणे पार पाडण्याची निश्चितपणाने आम्ही एक लोकप्रतिनिधी म्हणून प्रयत्न राहील. 200 रुपयांची वाढ खरं तर बहिणी बघतायत, कधीपर्यंत येऊ शकतात? ते मुख्यमंत्री मोदयांनी या संदर्भातलं जे काही वक्तव्य आहे किंवा भूमिका आहे ती केलेली आहे की पुढच्या अर्थसंकल्पामध्ये त्या संदर्भातली जी योग्य ती भूमिका आहे सकारात्मक पद्धतीने मांडली जाईल. तर मित्रांनो, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही लाईव्ह मध्ये पाहिलं आहे की लाडकी बहीण योजनेची कुठलीही छाननी केली जाणार नाही. तर ही मोठी खुश खबर लाडक्या बहिणींसाठी असणार आहे. सरसकट पैसे वाटप केले जाणार आहेत. ज्या पात्र महिला आहेत किंवा आतापर्यंत ज्यांना या योजनेचा लाभ भेटत आलाय त्यांना पैसे भेटणारच आहेत. तर काय आहे ही न्यूज आपण सविस्तर पाहणार आहोत. तर आता स्वतः आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे की लाडकी बहीण योजनेची छाननी होणार की नाही त्याबद्दल माहिती दिली आहे. तर राज्यातील 2,40,00,000पेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करून लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश केला आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे. तर मैत्रिणींनो, व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही पाहिलंच आहे, राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पुढे काय होणार याबाबत चर्चा रंगत आहेत. तसंच या योजनेची छाननी होऊन लाभार्थी महिलांची संख्या कमी होणार का, अशा चर्चांनाही उधाण आले आहे. या सर्व चर्चा फेटाळत अशी छाननी करण्याचा सरकारचा विचार नसल्याचे स्वतः आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तर मैत्रिणींनो, आतापर्यंत सगळीकडे चर्चा रंगत होत्या की लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाणार आहे, बरेचसे फॉर्म अपात्र ठरवले जाणार आहेत. तर आता मात्र तुम्ही निश्चिंत राहा की असं काही होणार नाही आहे. लाडकी बहीण योजनेची छाननी केली जाणार नसल्याचे आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले आहे. तेव्हा आता सरसकट सगळ्यांना पैसे वाटले जाणार आहेत. जर आतापर्यंत तुम्हाला पैसे आले नसतील तर आता येणाऱ्या डिसेंबरच्या हप्त्यामध्ये सर्वांना पैसे वाटले जाणार आहेत. तर पुढची जी न्यूज आहे ती आपण अगोदर पाहूया. तर लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांमध्ये छाननी करण्याचा आमचा कोणताही विचार नाही. याबाबत सुरू असलेली ज्या चर्चा आहेत त्या चुकीच्या आहेत, कारण आम्ही अतिशय व्यवस्थितरित्या ही योजना राबवली आहे. राज्यातील 2,40,00,000पेक्षा अधिक महिलांना या योजनेअंतर्गत लाभ मिळत असून आम्ही सर्व पडताळणी करूनच लाभार्थी महिलांचा या योजनेत समावेश केला आहे, अशी माहिती स्वतः आदिती तटकरे यांनी मीडियाशी बोलताना दिली आहे. तर आता पहा, त्या पुढे अजून म्हटले आहेत की तक्रार आली तर छाननी. म्हणजेच काय,
की एखादी तक्रार आली की चुकीचा अर्ज भरलेला आहे किंवा या अपात्र महिला आहेत तरीही त्यांना लाभ भेटत आहे, अशी जर कुठून तक्रार आली तर याच्यावरती छाननी केली जाणार. एखाद्या बाबतीत तक्रार आली तर छाननी केली जाते. मी महिला आणि बालविकास खात्याची मंत्री असेपर्यंत कोणतीही तक्रार आमच्याकडे प्राप्त झालेली नव्हती. आता नव्याने तक्रार आली असेल तर मला याबाबतीत माहिती नाही, पण तक्रारी असतील तरच याबाबतीत छाननी केली होईल. तर मोठ्या प्रमाणात या योजनेची छाननी होणार नाही असंही त्या म्हणाल्या आहेत. म्हणजे पहा, आतापर्यंत त्यांच्याकडे कोणतीही तक्रार आली नव्हती, पण जर तक्रार आली तर छाननी होईल असं त्या म्हणाल्या आहेत. मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजेच सरसकट ही छाननी होणार नाही. त्यामुळे आता बऱ्याचशा महिला विचारत होत्या की ह्याची छाननी होणार का, अर्ज अपात्र ठरणार का. तर आता त्यांनी काही काळजी करण्याचं कारण नाही. तुम्ही आता निश्चिंत राहा. जेव्हा केव्हा आता डिसेंबरचा हप्ता पैसे जमा होतील तेव्हा सर्वांना पैसे जमा होतील. फक्त आता सरकारी योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना म्हणजेच निराधार योजनेचा लाभ घेत असलेल्या महिलांना फक्त पैसे जमा होणार नाही आहेत. ते तुमच्या पोर्टलवरती हो किंवा नाही, येस किंवा नो अशा पद्धतीने लिहून आलेले आहे. तुम्ही तिथं जाऊन चेक करू शकता. तर मैत्रिणींनो, महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. तुमच्या सर्व मैत्रिणींना शेअर करा. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.